शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी नितीन जाधव. आज तारीख आहे 30 डिसेंबर 2024. आपण एक फरक या रानात बघणार आहे. आत्ता आपण अशा रानात उभा आहे की ज्या रानामध्ये वर्षानुवर्ष मीठ फुटकर रान आहे, ज्याला आपण लोणार रान म्हणतो, किंवा ज्या ठिकाणी अतिशय क्षार वाढलेलं ही माती आहे आणि या मातीमध्ये अतिशय कमी उत्पन्न निघतं आहे. तर माती खराब झालेलं हे रान आहे, निर्जीव माती आहे. तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी माती फुटलेली आहे, मीठ फुटलेलं आहे, पांढरं तुम्हाला दिसतंय. आणि या ठिकाणी तुम्ही बघा की या ऊसाची संख्या आपण मोजूया. ऊसाची कांडी मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 कांड्यावर आता ऊस आहे. मित्रांनो, तुम्हाला आमचा हा दाखवायचा प्रयत्न आहे की याच शेजारचा प्लॉट एक आहे ज्याच्यामध्ये आता ऊस तोड चालू आहे. आत्ता आपण कांडी 15 बघितली. ही लोणा माती आहे, याच्यामध्ये क्षार जास्त आहेत. शेजारी इथं ऊस तोड चालू आहे आणि त्या ऊस तोडीमध्ये आत्ता आपल्याला काय रिझल्ट मिळाला आहे धन्वंतरीचे प्रॉडक्ट्स वापरून, ते आता आपण या शेतकऱ्यांना विचारणार आहे. हा ऊस बघा तुम्ही, साधारण कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला जाडी लक्षात येईल. ऊसाच्या मोळ्या बघा तुम्ही. ही ऊस तोड चालू आहे. आपण शेतकरी दादांना विचारूया रिझल्ट काय, त्यांचे समाधान आहेत का, किंवा काय वापरले त्यांनी. नमस्ते, आपलं नाव? नमस्ते, मी प्रदीप पांडुरंग आपदागरे, राहणार आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. तुम्ही धन्वंतरीचे सगळे प्रॉडक्ट वापरलेत का? होय, धन्वंतरीचे प्रॉडक्ट मी आता गेले 4 वर्ष, 3 ते 4 वर्ष झाले वापरायला लागले. बर. पहिला ह्याच्या अगोदर मला पाऊण एकरात मला 20-22 टनाच्या वर उतारा नव्हता. हां. आता त्यातलं काय झालंय, मी 27 गुंठ ठेवलंय. हां. तिथं ते शेततळे मारून टाकले बर. पाण्यासाठी. हां. तर त्या 27 गुंठ्यात माग 40 टनाचा उतारा पडला होता. बर. आणि आता त्या लागणीला मला 50+ होईल. हां, 50 टन प्लस होईल असं तुझी अपेक्षा आहे आत्ता? अपेक्षा आहे. हे आता ऊस तोड चालू आहे ते. 27 गुंठ्यात 50+ होईल. मित्रांनो, आपण बघताय की या ठिकाणी शुगर केन किट आहे, कंपनीचं धन्वंतरी कंपनीचं प्रॉडक्ट आहेत. या ठिकाणी आपले ऊस पण तोडलेले आहेत. माझ्याबरोबर माझे सहकारी बाजीराव पाटील आहेत. हे आपदागरी शेतकरी आहेत. बाजीराव पाटील, आपण हे ऊसाच्या कांड्या जर मोजूया, किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 34 कांड्या. मित्रांनो, 34 कांड्यावरती ऊस आहे. तुम्ही बघताय की हे रान आहे, हे क्षारपडच रान होतं. 4-5 वर्षापूर्वी आपण या रानामध्ये सुरुवात केली त्यावेळी, आणि शेजारचं रान ते अजून क्षारपड आहे. त्या ठिकाणी हे धन्वंतरी प्रॉडक्ट वापरलेले नाहीत. या ठिकाणी सलग 3 ते 4 वर्ष धन्वंतरीचे प्रॉडक्ट आपण वापरतोय. त्या ठिकाणी ग्रॅन्युअल असेल, RPS 76 असेल, बॅक्टेरियाचे असेल, आणि इतर तत्सम आपण DAP सुद्धा या ठिकाणी वापरलेलं आहे त्यावेळी. तर हे रिझल्ट्स आपण बघतोय. आपदागिरी साहेब, मला सांगा, या रानामध्ये तुम्ही आत्ता ऊस तोड चालू आहे, ह्याच्यामध्ये जे काय तुम्ही 3 वर्षामध्ये वापरलेत प्रॉडक्ट, त्यावरती समाधानी आहे का? आहे, समाधानी आहे. आपण इतर रानामध्ये तुमची काही शेतीमध्ये वापरताय का तुम्ही? वापरते सगळीकडे. इथं रिझल्ट आल्यापासून सगळे शेतीला वापरतो. हे तुमचं सगळ्यात खराब रान होतं. होय, ही सगळ्यात खराब या आहे. खराब रानामध्ये तुमचा आता तिसऱ्या वर्षी हा सुंदर रिझल्ट आलेला आहे. होय आणि तुमच्या म्हणण्यानुसार आता यामध्ये साधारण 50 टनाच्या वरती आपल्याला उतारत जाईल. होय. म्हणजे तिसऱ्या वर्षी तुम्हाला आता साधारण 22 टनावरून तुम्ही आता 52 साधारण 50 टनाच्या आधी पुढे जाणार आहे तुम्ही. 100% होणार. तर मित्रांनो, हा धन्वंतरीचा रिझल्ट आहे. ॲक्च्युली इथं ऊसतोड चालू आहे, पण आपण जर माती बघितली यामध्ये, तर खूप मोठं याच्यामध्ये मातीमध्ये मऊपणा आहे, भुसभुशीतपणा आहे. कुठंही पांढरटपणा या मातीमध्ये नाही मित्रांनो. तर याच्यामध्ये कुठंही लोणा म्हणतो आपण त्याला, किंवा क्षार आहे, अतिशय क्षार कमी झालेले आहे. म्हणजेच काय की जमीन ही जिवंत झालेली आहे, कार्बन तिथं वाढलेलं आहे, कर्ब वाढलेला आहे. आणि सेंद्रिय पद्धतीनं जास्त आपण हे वापरल्यामुळं, दादा मला सांगा, रासायनिक किती टक्के कमी केले किंवा काय? 40% रासायनिक कमी केले. अच्छा, 40%. धन्वंतरीचे 4 पोती DAP वापरले. DAP वापरले. हां, परत 1 किट वापरले. हां. परत तुम्हाला सांगतो, हे जे 2 आळवण्या, 2 फवारण्या बर घेतल्यात मी. बर बर. आणि पावसाळी डोस अजिबात टाकलेला नाही मी.
आता तुम्ही ऐकलं की अतिशय कमी रसायनामध्ये हा सुंदर रिझल्ट क्षारपड जमिनीमध्ये आलेला आहे. शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही याच प्रकारचं प्रॉडक्ट वापरा धन्वंतरीचे आणि माती जिवंत करा आणि आपोआप तुमचं प्रोडक्शन यात वाढायला मदत होईल आणि तेही रासायनिक मात्रा कमी करून. तर आपण समाधानी आहे दादा? समाधान आहे, समाधान. धन्यवाद.